5व्या टप्प्याचा पाणी प्रकल्पाच्या, ज्या पाणी प्रकल्पावरती आता राजकारण करतायत ते पाणी प्रकल्प हा बौद्ध आणि महार समाजाच्या जागेवरती आहे. त्याचा सर्वे नंबर 126 131 आहे आणि गट नंबर 9 आणि 10 आहे. तर त्याच्यामध्ये अजूनही आमच्या महार आणि बौद्ध समाजाच्या आपण या ठिकाणी थांबलो मंगळवार पेठेमध्ये, इथं 16 महार होती. 8 काकडे असतील, 7 आवळे असतील, ही जी 16 महार होती या 16 महारांची जागा, त्या 16 महारांच्या जागेपैकी जी 5वा टप्पा प्रकल्प त्यांनी बांधलेला आहे सोमवारपेठमध्ये, त्या 5व्या टप्प्याच्या प्रकल्पाला जी जागा दिलेली आहे, जी जागा दिलेली नाही पण जागा हिसकून घेतलेली आहे बौद्ध समाज आणि महार समाजाच्या लोकांकडून, मोबदला मिळाला. फलटण नगर परिषदेची निवडणूक लागली, याच माध्यमातून आपण पोहोचलो आहे थेट प्रभाग नंबर 2 आणि मंगळवार पेठमध्ये. कशा पद्धतीने इथल्या नागरिकांचा कल आहे, काय वाटतं इथल्या नागरिकांना? इथं जर सामना पाहिला तर निंबाळकर विरुद्ध निंबाळकर असा एक सामना नगर परिषदेच्या माध्यमातून या फलटणमध्ये दिसून येत आहे. दोन्ही निंबाळकर अटीतटीचा सामना आहे, एक माजी खासदार आणि एक माजी विधान परिषदेचे सभापती. तुमच्यापासून सुरुवात करतो. काय वाटतंय तुम्हाला, या ऐतिहासिक फलटण नगरीचे नगराध्यक्ष कोण होतील? काय वाटतंय तुम्हाला? शमशेरसिंह नाईक निंबाळकर. का बरं शमशेर दादाच का तुम्हाला पाहिजे? कारण की खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भरपूर कामे केली आहेत आणि शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा जनसंपर्क चांगला आहे आणि ते गोरगरिबांसाठी पण सर्वत्र म्हणजे मिळून मिसळून राहणारे व्यक्तिमत्व आहे. तर तसं पाहिलं तर अशी एक तुलना होती, विरोधकांकडून असं एक पसरवलं जात आहे की आमचा नगराध्यक्ष हा सुशिक्षित आणि वेल क्वालिफाईड आहे, वकील आहे, बॅरिस्टर आहे असे, आणि शमशेर दादांकडे शिक्षणावरती बोट ठेवलं जातं. हे कसं कम्पॅरिझन करतात? ह्याचं उत्तर मी देतो. आता विषय असा झाला की हा जो आपण प्रश्न विचारला तो खरंच छान पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. आपण जे म्हणलात की अनिकेत राजे नाईक निंबाळकर हे सुशिक्षित एज्युकेटेड आहेत, तर मला एक आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे, जे सुशिक्षित आणि जे एज्युकेटेड आहेत ते एज्युकेटेड कॅन्डिडेट ज्यावेळेस फॉर्म भरायला जातात त्यावेळेस त्या फॉर्म भरत असताना त्यांनी जी काय बाईट दिली होती, त्या बाईटमध्ये त्यांनी सांगितलं होतं की फलटण नगर परिषद हे मी नगराध्यक्ष झालो तर महानगरपालिका करेल. म्हणजे कायद्याचा अभ्यास करणारे जर कायद्याच्या ह्याच्यामध्ये चौकटीमध्ये कच्चे असतील तर ह्याच्यासारखं दुर्दैव फलटणकरांचं नसेल त्यांना निवडून देण्यासाठी. 3.5 लाख लोकसंख्या ज्यावेळेस असते त्यावेळेस महानगरपालिकेचा विचार केला जातो. फलटण नगर परिषद ही ब प्रवर्गातील नगरपालिका आहे आणि प्रवर्गातील नगरपालिका ही त्यांची संख्या 55 ते 49 हजाराच्या आसपास संख्या आहे फलटण लोकसंख्येची. जर सातारा शहर सातारा जिल्हा महानगरपालिका होऊ शकत नाही तर सातारा जिल्ह्यातली जो फलटण तालुका आहे त्या तालुक्यातली एक नगरपालिका कशी महानगरपालिका होऊ शकते? त्याच माध्यमातून त्यांच्यावरती आरोप असेही होतात की दहशतीचं राजकारण ह्या फलटणमध्ये होतं, मोठ्या प्रमाणात दहशत आहे खासदार गटाची किंवा अजून काय, तुम्ही खासदार गटाचेच काम करता. काय वाटते तुम्हाला, ही दहशत आहे का दुसरं काय? नाही, ही दहशत आता कसं झालं माहिती आहे का, लोकांपर्यंत सांगण्यासारखं मुद्दा त्यांच्याकडे काहीच राहिलं नाही. त्याच्यामुळे दहशतीचं राजकारण हे एवढंच फक्त त्यांचा अजेंडा आहे. पण ते गेल्या 30 वर्षापासून काहीच केलं नाही. त्यांचं पुढं ह्या 5 वर्षानंतर काय निश्चितपणानं करतील असं त्यांचा अजेंडा आपण बघितलंय का? ते फक्त एकच मुद्दा वापरतात, दहशत. आता एक याच्यामध्ये आपल्या न्यूजच्या माध्यमातून एक सांगतो, आरिफ बाबासाहेब पटेल म्हणून एक माझा मित्र आहे, तर त्याची जी मिसेस आहे ते राजे गटाचाच पहिला कार्यकर्ता होता. तर त्याला ज्यावेळेस फॉर्म भरायचं होतं त्यावेळेस त्या व्यक्तीला कोंडून ठेवला होता, राजगटाने कोंडून ठेवला होता आणि कोंडून ठेवून ज्यावेळेस फॉर्मची कालावधी संपली त्यावेळेस त्या व्यक्तीला त्या ठिकाणी सोडण्यात आला. माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, मी ती रेकॉर्डिंग सोशल मीडियाला सुद्धा टाकली होती. म्हणजे ह्याच्यापेक्षा दहशत अजून नक्की दहशत कशाला म्हणायचं का? राजगटाच्या सर्वांनी जी प्रमुख पदे आहेत, तुतारीकडे त्यांचा एक भाव आहे, शिवसेनेत आता ते गेल्यात, त्यानंतर राष्ट्रवादीकडे महाराज साहेबांकडे पद आहे, राहिलाय कुठला पक्ष? म्हणजे जनतेनं किंवा सामान्य कार्यकर्त्यांनी कामच करायचं नाही, त्यांनी त्या मोठ्या पदावरती जायचंच नाही. म्हणजे क्षणात जर तुम्ही पार्ट्या बदलत असाल तर अजूनही शाश्वती नाही. 12 तारखेला धनुष्यबाण जाईल, 12 तारखेला धनुष्यबाण जर गेला तर बच्चू कडूचा पक्ष राहतो फक्त त्यांना एंट्री करायला. 12 तारखेला कार्यक्रम हा फिक्सच आहे, कारण कोर्टाच्या ज्या काही गोष्टी आहेत, जी काही शिवसेना मूळ शिवसेना ठाकरे गटाकडे जाणार आहे, त्यांची जी काही घटना आहे, त्यांच्यात कार्याध्यक्षाला जी तरतुदी आहेत कायद्यामध्ये त्यांच्या घटनेच्या
पक्षाची घटना, तर त्या पक्षाच्या घटनेमध्ये कार्याध्यक्षांना सर्व पदभार कोणाला ठेवायचं, कोणाला काढायचं किंवा कोणाला सगळी सिस्टीम हा कार्याध्यक्ष ठेवू शकतोय. तसं कार्याध्यक्षाच्या माध्यमातून उद्धव बाळासाहेब ठाकरे हे कार्याध्यक्ष म्हणून आहेत आणि त्यांनी जी सुप्रीम कोर्टात असतील, हायकोर्टात असेल, त्यांनी जी मुद्दा मांडला किंवा त्यांनी जी घटनेमध्ये काय काय तरतूद आहे ती मांडून दिली, त्याच्यामुळे ही चिन्ह जाणारच आहे. की रामराजे गटाचे कार्यकर्ते असं म्हणतात की 3 लाख लिटरची काहीतरी पाण्याची टाकी किंवा 3 महिने पुरेल अशी पाण्याची मी टाकी या प्रश्नाचं मी उत्तर देतो. 3 महिने पाण्याची टाकी सोमवार पेठेत कुठंतरी ती टाकीचं उभारणी केली आणि रस्त्याचं म्हणा किंवा असं विकास कामांचं जाळं दस्तूर खुद्द रामराजेंनी उभं केलं. रविवार पेठेची तालीम असो किंवा असे विविध कामं रामराजेंनी उभी केली असं त्यांचं म्हणणं आहे. रामराजेंनी त्यांच्या घरनं पैसे आणलं होतं का? घरचं पैसे का राजवाड्यातनं पैसे का महाराज बँकेतनं पैसे आणलं होतं? कुठले पैसे होते? पैसा जनतेचाच आहे. अनुसूचित जाती जमाती, भटकळमुक्त जाती जमाती, नवबौद्ध या घटकाच्या डोक्यावरती हेडवरती पैसा येतो दलित वस्तीमध्ये. तुम्ही नाही जरी दिलं तरी शासन पैसे देत असतं. ते तुम्हाला बंधनकारक आहे, तुम्हाला तिथं काम करून घ्यायचं. आमच्या प्रत्येक हेडला पैसे येतात, म्हणजे प्रत्येक डोक्यावरती प्रत्येक एका व्यक्तीवरती दलित वस्तीमध्ये पैसा येतो आणि तो पैसा खर्च करायचाच असतो. जर नाही केला खर्च तर ती पुढे वरती सांगावं लागतं की हा पैसा खर्च का झाला नाही. पहिला मुद्दा विकास कामांचा. दुसरा मुद्दा त्याचा पाणी प्रकल्पाच्या. ज्या पाणी प्रकल्पावरती आता राजकारण करतायत ते पाणी प्रकल्प हा बौद्ध आणि महार समाजाच्या जागेवरती आहे. त्याचा सर्वे नंबर 126, 131 आहे आणि गट नंबर 9 आणि 10 आहे. तर त्याच्यामध्ये अजूनही आमच्या महार आणि बौद्ध समाजाच्या आपण या ठिकाणी थांबलो मंगळवार पेठेमध्ये, इथं 16 महार होती. 8 काकडे असतील, 7 आयवळे असतील. ही जी 16 महार होती या 16 महारांची जागा, त्या 16 महारांच्या जागेपैकी जी 5वा टप्पा प्रकल्प त्यांनी बांधलेला आहे सोमवारपेठमध्ये, त्या 5व्या टप्प्याच्या प्रकल्पाला जी जागा दिलेली आहे, जी जागा दिलेली नाही पण जागा हिसकून घेतलेली आहे बौद्ध समाज आणि महार समाजाच्या लोकांकडून. मोबदला मिळाला नाही अजून त्याचा. काही जणांकडला नगरपालिकेत बोलावलं, सह्या करून घेतलेलं, दस्त करून घेतलेलं आहे, परंतु महार वतनाचं परवानगी काढावी लागते. महार वतनाच्या जमिनी संदर्भात तुम्हाला माहित आहे, म्हणजे भल्या लोकांना, भल्या नेते मंडळींना ते शक्य होत नाही त्याच्या परवानग्या वगैरे काढणे किंवा त्याच्या परवानग्या मिळणे. त्याच्यामुळे 5व्या टप्प्यावर त्यांना विषयच घ्यायचा नाही. 5वा टप्पा आमचा आहे आणि ते जे सांगतात ना की 5व्या टप्प्याचं, तुम्ही गांधीचं साम्राज्य पलीकडे बघितलंय का? फलटण शहरात डुकरं, कुत्री, बेवारस जी काही मेलं जातं ना जनावर, आणि फलटणचा सगळा कचरा त्या ठिकाणी टाकला जातो आणि फक्त 5 फुटाचं अंतर आहे टाकलेला कचरा आणि पिण्याचं पाणी. याच्यात फक्त किती अंतर आहे? फक्त 5 फुटाचं अंतर आहे. हे काय सांगतात की आम्ही लोकांना शुद्ध पाणी देतो. शुद्ध देत नाही, घाण पाणी देतात त्यांच्या भाषेत. तरी लोक रस्त्यावर का उतरत नाही? रस्त्यावर तर व्यवस्था नव्हती ना हो. आता पर्याय व्यवस्था आली. रणजित सिंह नाईक निंबाळकर ही पर्याय व्यवस्था आहे. आता किती गटात किती जण राहिलेत सांगा. हे प्रश्न माझंच, तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर द्या. रोज इन्कमिंग चालू आहे खासदार गटात, म्हणजे हा गट संपण्याच्या टप्प्यावर येऊन ठेवलेला आहे, असा विषय झालेला आहे. दोन्ही निंबाळकरांची अस्मिता पणाला लागली. पणाला लागली. हो निश्चितपणाने. तुमच्याकडे पुन्हा येतो. तुम्हाला काय वाटतंय की यामध्ये एका निंबाळकराचं राजकारण संपणार का? काय वाटतं? हो, संपणार ना. अध्यक्ष, तुम्हाला पुन्हा विचारतो. एक आहे की दोन्ही निंबाळकरापैकी एक निंबाळकर अस्तित्व संपणार आहे एका निंबाळकराचं. मग एक निंबाळकर आल्यावर पुन्हा हे दहशतीचं राजकारण किंवा तुम्ही जे म्हणताय तसं हे होऊ शकतं का फलटणवरती? नाही, दहशत नाही सो. आमच्या गटाकडे दहशत नाही. त्यांच्या गटात जी दहशतवादी होती का नाही, त्यांनी दहशतवादी त्यांना केलं होतं, अशा दहशतवाद्यांना सुधारण्याची संधी दिली इकडे. म्हणजे ते म्हणतात की 10 तोंडाचा 11 तोंडाचा पुतळा केला होता, रावण केला होता, हे केला होता, ते केला. अवसाईची तोंड गेलेत की, पण जो मेन दहशतीचा पुतळा तो आहे असाच रावण जागेवर आहे. त्यामुळे ती जी रावणाचं सतत राजे गटाकडून त्या रावणासंदर्भातली ट्रीटमेंट दिली जातात, त्या ट्रीटमेंटसाठी ही ट्रीटमेंट माझं आताचं महत्वाचं होतं. त्याचबरोबर खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर, तुम्ही बघताय फलटणमध्ये काय होतं. 30 वर्षात जर रस्ते व्यवस्थित करू शकले नाहीत, काय विकास करणार 30 वर्षात? रेल्वे कोणी आणली? खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी रेल्वे आणली. जंक्शन होतंय, जंक्शन झालं तर फलटण मधल्या युवकांना चांगल्या पद्धतीचा रोजगार मिळणार आहे. येणं जाणं वाहतूक वाढणार आहे, लोकांची ट्रान्सपोर्टचा विषय मिटणार आहे. त्याचबरोबर RT ऑफिस आणलं जेणेकरून लोकांना त्याचा फायदा होतोय. MS-53 झालंय.
फलटण पंढरपूर रस्ता केलेला आहे, सरकारी दवाखान्यामध्ये गोरगरिबांसाठी डायलिसिस मशीन आणलेले आहेत, अशी अनेक काम आहेत खासदारांनी केलं. एवढं खासदारांनी केलेलं. आणि बाकीचे तर कामं सोडा, आता पलीकडे रस्ता आहे तो सुद्धा रस्ता त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे आपल्या आयुष्यात, म्हणजे मी तर आजपर्यंत मी वयाच्या 40 वर्षात आहे, परंतु एवढ्या जाड पद्धतीचा रस्ता अजूनपर्यंत तर मी कधी बघितला नव्हता. आज तुम्ही बघू शकता पालखी मार्गाचा जो रस्ता आहे या ठिकाणी फलटण शहरामध्ये 9 किलोमीटरचा जो रस्ता आहे, तो रस्ता त्या ठिकाणी बघा एवढ्या जाडीचा रस्ता आहे, कॉन्क्रिटीकरणाचा तो रस्ता आहे. कमीत कमी 20 वर्ष तरी माझ्या मते त्या रस्त्याला काय होणार नाही. असे अनेक रस्ते राज्य गटाच्या माध्यमातून चोरले गेलेले आहेत. जसं गटार चोरले ना, तसं कागदावरती रस्ते सुद्धा चोरलेले आहेत. तुम्हाला मी थोड्या वेळानं तुमची लाईव्ह झालं तुम्हाला डॉक्युमेंट पाठवतो. म्हणजे त्याच माध्यमातून तुम्हाला असं म्हणायचंय की या सर्व आरोपावरून तुम्हाला वाटतंय की राजगटाची सत्ता संपुष्टात येईल आणि खासदार गट पुन्हा अस्तित्वात येईल. राहिलंय काय, सत्ता केलेलीच आहे ना, काय राहिलंय. म्हणजे किती प्रयत्न केले, किती ताकद लावली, तर त्यांचं एखादा अर्धशीट लागेल नाही का. नगराध्यक्ष पूर्ण ताकदीनं ते उतरलेले आहेत. 128 कोटी तिकडे झोल केलेला आता वाटायसाठी निघणार आहेत. त्याच्यामुळे माझ्या जनतेला म्हणजे आव्हान आहे की व्यवस्थित पद्धतीने तुमचाच पैसा आहे, या फक्त योग्य उमेदवार. आता खाली जमिनीवर बसून खाणारा माणूस जो शमशेरसिंह नाईक निंबाळकर जे कॅन्डिडेट आहेत आता नगराध्यक्ष पदाला, ते सर्वांच्या सुखादुखात म्हणजे विचार न करता, आणि ते स्वतःला राजे म्हणत नाही, स्वतःला ते राजे म्हणत नाहीत, परंतु जे आता कॅन्डिडेट आहेत अनिकेतजी राजे साहेब, ते स्वतःला राजे म्हणतात. अभ्यास कायद्याचा कमी आहे, परंतु त्यांच्या गटाकडून त्यांचा चेहरा हायलाईट केला जातोय की अभ्यास होय. मी त्यांच्यापेक्षा थोडासा अशिक्षित आहे, परंतु माझ्या बरोबर त्यांनी डिबेटला बसावं. निश्चितपणानं माझ्या नेत्यांकडचा तो विषय सोडा, पण माझ्याबरोबर त्यांनी डिबेटला बसावं. निश्चितपणानं कळेल की कायदा वाचणारा आणि कायदा शिकणारा हे जमीन आसमानचा फरक आहे. म्हणजे तुम्हाला म्हणायचंय नगराध्यक्ष कोण होईल ऐतिहासिक नगरीचं, एका वाक्यात? ज्या नगराध्यक्षांवरती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा हात आहे, आमदार सचिनजी कांबळे पाटील साहेबांचा हात आहे, त्याचबरोबर खर्डे साहेबांचा हात आहे, त्याचबरोबर आमच्यासारख्या जनतेचा हात आहे. तेच फलटणचे नगराध्यक्ष शमशेरसिंह नाईक निंबाळकर हे एकमेव या ठिकाणी लीडनं. आणि मी तुम्हाला आकडेवारी सांगतो, माझं कधी आजपर्यंत फेल गेलं नाही. 5,000च्या अंकाने, 5,000च्या आकड्याने आमचं शीट फिक्स लागणार. 5,000 या मताने शमशेरदादा नाईक निंबाळकर हे लागतील असं यांचं म्हणणं आहे. आत्ता आपण होतो मंगळवार पेठेत आणि प्रभाग नंबर 2 मधील या सर्व कार्यकर्ते खासदार गटाचे होते आणि त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेतली. कशा परिस्थिती मुकुंदराज काकडे, मंगळवार पेठ, फलटण.